नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भद्रकाळात राखी का बांधू नये? तर यंदा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी भावा बहिणीच्या अतूट नात्याचा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिनाला फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. तर आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन भाऊ या दिवशी बहिणीला देतो. पौराणिक मान्यतानुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. तर या काळात भद्राचे सावट असल्यामुळे आपल्याला टाइम आणि राखी बांधायची कधी हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राच्या सावटाखाली रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, भद्रकाळाचा मुहूर्त आणि या काळात राखी का बांधू नये या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी आहे. या दिवशी सोमवारी पौर्णिमा असून पहाटे 3:04 सुरू होणार आहे. तर हा मुहूर्त रात्री 11:55 समाप्त होईल. तर भद्रकाळ केव्हा असणार आहे? तर या काळात आपण आपल्या भावाला राखी बांधायची नाही. तर यावर्षी सुद्धा भद्राच्या सावटाखाली रक्षाबंधनाचा सण असणार आहे. याची वेळ सोमवारी सकाळी 5:53 पासून सुरू होणार आहे आणि दुपारी 1:32 असणार आहे. याचाच अर्थ तब्बल 8 तासांचा हा काळ असेल. या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते. त्यामुळे भद्रकाळात चुकूनही राखी तुम्ही बांधू नका. तर हा वेळ तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारापर्यंत लवकरात लवकर शेअर करायला सुद्धा विसरू नका. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त काय आहे? तर सोमवारी 19 ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त दुपारी 1:32 पासून संध्याकाळी 4:20 असणार आहे. या काळात तुम्ही भावाला राखी बांधू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजलाच असेल. तर भद्रकाळात राखी का बांधू नये? तर आपण ह्या व्हिडिओमध्ये याबद्दल थोडेसे जाणून घेणार आहोत. पौराणिक मान्यतेनुसार भद्रास भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच शनिदेवाची बहीण आहे. मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्याचे कारण आख्यायिका आहे. त्यामुळे लंकेचा राजा रावणाला भद्रकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. तर दुसऱ्या मान्यतेनुसार भद्र ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवताप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहुकालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. रक्षाबंधनाचा सण भद्रकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. कारण स्वामी समर्थ या नावामध्ये खूप काही सामर्थ्य आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. एक लाईक नक्की करा.